मित्रांनो, या दिवसाची वाट तर मी किती दिवसापासून पाहत होते. अहो, चक्क आपली काव्या पार्कच्या मिठीत आहे. वॉव! किती गोड. या क्षणाची वाट तुम्ही सर्वजण सुद्धा पाहत असताल ना? आणि आज तो क्षण आलाय. पहा, आपली क्यूट काव्या क्यूट पार्कच्या मिठीत आहे. आता हे सगळं कसं झालं तेच आपण पाहू. आता इकडे होतं असं, की आता पार्क चांगला सजून-धजून मस्तपैकी नटून छान अवॉर्ड फंक्शनला चाललेला असतो. आईचा आशीर्वाद घेऊन निघतो तेव्हा आई बोलते, "अरे, तू तूच अवॉर्ड जिंकावा अशी माझी खूप मनापासून इच्छा आहे. परंतु तुझी जवळची व्यक्ती काव्या, तिला सोबत घेऊन गेलास तर तुझ्यासोबत आणखीन चांगल्या शुभेच्छा भेटतील तुला." पार्थ बोलतो, "आई अगं, नको ना, कशाला? तिथे काही असं मेन्शन केलेलं नाही की बायकोला सोबत घेऊन या म्हणून. कशाला उगाच गोंधळ?" तेवढ्यात काव्या आता गोंधळल्यासारखी पळत येते आणि इकडे-तिकडे धावू लागते, पळू लागते. आणि आता ती बोलते की, "आई, तुम्ही माझ्या बोक्याला बघितलंत का?" तर मानिनी पण ना, मानिनी बोलते, "अगं, हा काय तुझा बोका समोरच उभा आहे." तेव्हा काव्या काहीच नाही बोलत, फक्त शोधाशोध करत असते, इकडे-तिकडे पळत असते. तेव्हा आता पार्थ बोलतो, "अहो, असेल ना तुमच्याच बेडवर." कारण पार्थनेच ते बोका बेडवर ठेवलेला असतो. रम्या आणि वसू त्यापासून वाचून पार्थने बोका बेडवर ठेवलेला असतो आणि झाकून ठेवलेला असतो. त्याच्यावर शॉल पांघरलेली असते. मग आता तो काय काव्याला दिसत नाही. मग काव्या इतकी येड्यावानी पळत असते इकडे-तिकडे, त्याला शोधत असते. म्हणजे त्या छोट्या बोक्यामध्ये तिचा एवढा जीव गुंतलेला असतो ना, की बापरे! ती खूप म्हणजे खूप डेंजर इकडे-तिकडे पाहत असते. तेव्हा आता तिला तो भेटतच नाही. मग ती पार्थ बोलते, "देशमुख, तुम्हाला काही माहीत आहे का? प्लीज मला सांगा ना. अहो, प्लीज सांगा ना, कुठे आहे माझा बोका?" तेव्हा आता पार्थ तिला जे काही सगळं झालं ते सगळं प्रकार सांगतो, की कसं त्याने वसू आणि रम्याच्या हातातून तो बोका वाचवला आणि त्यांच्या बेडवर ठेवला. आणि मग आता हे सगळं झाल्याच्या नंतर चक्क वरून डायरेक्ट कापसाचे असे पुंजकेच त्यांच्या अंगावर खाली पडतात. आणि ते ना आश्चर्यचकितच होतात, की अरे बापरे, वरून कापसाचे पुंजके खाली कसे पडतात आहे? जेव्हा ते वरती बघतात तर तिकडे वरती रम्या आणि वसू आत्या असतात आणि रम्याच्या हातात कात्री पण असते. तेव्हा आता काव्याला कळून चुकतं, की यांनी माझं बोकाला कापलं. काव्या बिचारी रडायला लागते आणि बोलते, की "आई, माझा बोका, यांनी माझा बोका कापला, माझा बोका." रम्याला ओरडते, "रम्या, तू असं का केलंस?" आणि वरून वसू आत्या आणि रम्या ही आश्चर्याने बघत असतात. त्यांनाही कळत नाही, की ही काय बोलते, कशाबद्दल बोलते नेमकं. तर आता इकडे आपल्याला असं पाहायला भेटतं, की आता काव्या बिचारी खूप रडत असते. मग आता पार्थ तिला मिठीत घेतो आणि बोलतो, की "अहो, रडू नका, सापडेल तुमचा बोका. आणि एवढं काय रडताय? अहो, तो खोटा बोका होता. मी तर तुमचा खरा बोका आहे ना. मी तर ओजी आहे ना, ओरिजिनल बोका आहे तुमचा." आणि वॉव, किती क्यूट यार हे दोघांची जोडी. आणि खरंच एकमेकांच्या मिठीत किती क्यूट दिसतात ते. तर इकडे आपली नंदिनी आणि जीवा. आता जीवाचं जे काही कारस्थान आहे ते मात्र नंदिनीच्या समोर आलेलं आहे. नंदिनीला कळून चुकलेलं आहे, की जे मला फ्लावर्स, जे मला कार्ड्स जे येत होते ते बाकी फॅन्स कुणी नव्हते, तर जीवा स्वतःच ते फॅन्स म्हणून स्वतःच लिहित होता आणि माझ्यासाठी मला पाठवत होता का तर मी माझा राग शांत व्हावा. आता हे नंदिनीच्या समोर आल्यामुळे आता नंदिनी काय ॲक्शन घेणार जीवावर? काय वाटतं तुम्हाला? कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.